तर आम्ही इथे आता मुद्देहारमध्ये थांबलेलो आहे. 11:30 वाजले आहेत आणि मी आता इथे एक एक्झिक्युटिव्ह रूम 3100 रुपयामध्ये आणि 600चे 2 बेड असे आम्ही आता चौघांसाठी लावून घेतले आहेत. छान रूम आहे त्यांचे. हॉटेल सुरुबी दिव्यांशू, हॉटेल सुरुबी खूप छान आहे. मुद्देहारमधलं हायवेवरून आणि पाकशालामध्ये आम्ही जेवण केलं. येस, ओके थँक्यू. तर आता आज मुक्काम होणार आणि उद्या मग आम्ही निघणार हम्पीला. आमचा पूर्ण फुल 8 दिवसाचा ॲडजस्टेबल आणि एन्जॉयबल टूर आहे. वी आर एन्जॉईंग हिअर. थँक्यू. तर मित्रांनो, आम्ही इथे आता श्रीरंगा मॅटिस स्टाईल फॅमिली रेस्टॉरंट श्रीरंगा हॉटेलवर थांबलेलं आहे. खूप छान हॉटेल आहे. इथं मुद्देहारमध्ये आहे आणि इथून म्हैसूर हार्डली 20-25 किलोमीटर असेल. पण खूप छान स्टे आहे इथे. हॉटेल पण खूप छान आहे, क्लीन आहे. आणि ते त्यांनी एक्झिक्युटिव्ह रूमचे 3200 रुपये घेतलेत आणि इट वॉज अ गुड डील. 3200 रुपयामध्ये आम्ही एक एक्झिक्युटिव्ह रूम घेतली आणि त्याच्यामध्ये 2 एक्स्ट्रा बेडचे त्यांनी 1200 रुपये घेतले. तर तुम्ही येताना समजा बेंगलुरूवरून आले तर मुद्देहारमध्ये जर तुमचं थांबायचं प्लॅनिंग असेल किंवा रिटर्न जाताना पण तिथे स्टे करून पुढे निघायचं असेल. आता आमचं प्लॅनिंग असं आहे की इथून आम्ही हम्पीला निघणार आहे आता. तर रात्री आम्ही पाकशाला हॉटेल बनवून आहे एक हायवेवरच मुद्देहारच्या टर्निंगवर. तिथे आम्ही जेवण केलं. खूप छान हॉटेल आहेत. पाकशाला म्हणजे फेमस आहे इथला. खूप क्वालिटी बेस्ट असते, क्वांटिटी इज अ व्हॅल्यू फॉर मनी. तर आम्ही परत जाताना तिथे नाश्ता करणार आणि तिथून मग रिटर्न तिकडनं डायरेक्ट हम्पी. आमची MG. मी नंतर अपडेट करतो तुम्हाला. हॉटेल खूप छान आहे, अगदी सुंदर आहे. तर आज 19 फेब्रुवारी 2026 छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. जय भवानी जय शिवाजी. आजचा सूर्योदय आणि आता निघतोय. तर ही आमची रूम आता पॅकिंग झालेलं आहे सगळ्यांचं. दिव्यांशूचा तयारी पण झालेली आहे. तो सगळ्यात शेवटी तयारी करतो आणि मम्मी आणि जिरूची पण झालेली आहे. तर आता आम्ही निघतोय. आमचं हॉटेल होतं सुरभी, हॉटेल सुरभी म्हणून आहे नाव. हॉटेल सुरभी आणि आमची MG. तर आम्ही आता मुद्देहार सोडलं आहे. पुढे काल रात्री जे पाकशालामध्ये जेवण केलं आहे तिथे आता नाश्ता करतो, कारण आता 8 वाजत आले. आम्ही 6ला निघणार होतो पण थोडासा उशीरच झाला. तर आता आम्हाला हम्पीला पोहोचायला जवळपास 4 ते 5 वाजता, कारण प्रवास हा 8 तासाचा आहे जवळपास. तर आम्ही आता नाश्ता करणार आहे पाकशाला. नंतर अपडेट करतो. तर ते हे पाकशालामध्ये आम्ही आता नाश्ता करतोय. घी पुडी डोसा, प्लेन डोसा, घी पुडी आणि इडली आणि मेदूवडा. खूपच छान नाश्ता इथला. हे हॉटेल म्हणजे अमेझिंगच आहे. त्यांचे 34 आउटलेट्स आहेत ओव्हरऑल. आता मी नाश्ता करतो. आता इथून आम्ही मुद्दूर मार्गे टर्न होतोय डायरेक्ट तुमकुरूवरून चित्रदुर्ग आणि तिथून मग होसपेठ ते हम्पी.
दिवसांचा आमचा टूर राहणार. इथून 226 किलोमीटर दाखवते चित्रदुर्ग आणि आता वाजलेत 8:40. आम्ही नाश्ता करायला थांबलो होते तर थोडा वेळ होता. आता 8:45 झालेत. आम्ही नंतर अपडेट करतो. तर आता आम्ही तुमकूरला निघालोय मुद्दार आणि हा पण खूप छान रोड आहे. 2 लेन हायवे रोडच आहे पण छान आहे. म्हणजे रोड क्वालिटी आणि ट्रॅफिक पण नाही जास्त आहे. तिथून 82 किलोमीटर तुमकूर आणि तिथून आम्ही लेफ्ट घेऊन मग चित्रदुर्गला जाणार. आम्ही नंतर अपडेट करतो. आहे तुमकूरमध्ये आणि इथून आता आपण टर्न घेणार चित्रदुर्गला. तुमकूर बंगलोर हायवेमध्ये त्या रोडनी डायरेक्ट चित्रदुर्गपर्यंत आणि मग चित्रदुर्गवरून सोलापूर रोड पकडून आम्ही पोहोचणार होसपेट आणि होसपेटवरून मग हम्पी. अप्रॉक्सिमेटली आम्ही 1-1.5 वाजता होसपेट हम्पीपर्यंत पोहोचायला पाहिजे. आणि बघू पुढची ट्रॅफिक कुठपर्यंत पोहोचते तर मी नंतर अपडेट करतो तुम्हाला. चालूच ना. तर आता आम्ही तुमकूर हायवे पकडला आहे. तुमकूर बंगलोर हायवे या रोडने आता डायरेक्ट चित्रदुर्गपर्यंत 10:55 झाले. आता हायवे रोड आहे पण इथे थोडं तुमकूरमध्ये ट्रॅफिक आहे. बघू आता जस्ट ट्रॅफिक आता जस्ट या रोडला लागलं तर मी अपडेट करतो परत. तर तो हायवे लागायचाच आहे. हा आता इथून लागत आहे हायवे. तो इंटरनल डबल रोड होता. हा एक तुमकूर हायवेला इथून लागतो आता. तुमकूर बंगलोर आहे. तर हा 6 लेन हायवे आहे. 10:59 झाले. आपण आता 6 लेन हायवे तुमकूर बंगलोर हा पार चित्रदुर्गपर्यंत आपल्याला सेम हाच हायवे असाच रोड. ट्रक आहे त्या रोडनी जास्त पण 3 लेन असल्यामुळे जाम होते. आता चित्रदुर्गपर्यंत आम्ही पोहोचू 12-12:30 पोहोचू. तिथे मग आम्ही लंच करू आणि तिथून पुढे होसपेटकडे निघू. कारण जेवणाचं टायमिंग जर चुकलं तर मग ॲसिडिटी व्हायचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे प्लॅन करूनच आपला स्नॅक्स नाश्ता आणि जेवणाचे टाईम फिक्स ठेवून त्या हिशोबानेच रूट पण प्लॅन करा. आणि वेळोवेळी बरोबर प्रॉपर जेवण नाश्ता डिनर लंच केलं तर इट इज ऑलवेज गुड. तर नंतर अपडेट करतो. ओके. तर आता हे टोल जवळ एक टोल आहे चित्रदुर्गच्या आधी. चित्रदुर्ग 20-25 किलोमीटर आहे. तिथे पुरोहित हॉटेल आहे खूप छान जेवणाचं व्हेज. तर आता आम्ही इथे विचार केला की इथे जेवण करावं. कारण 12:30 झालेले आहेत आणि इकडे पुढे तर कुठले चांगले हॉटेल काही दिसत नाही. तर म्हटलं मग इथंच चांगलं जेवण करून मग निघावं होसपेट हम्पी. तर आता इथं गाडी लावली आमची PMG आणि आता आम्ही जेवण करतो पुरोहितमध्ये. तर हे नॉर्थ इंडियन व्हेज थाली पालक पनीर आणि जिनू दिव्यांशीने पालक पनीर सांगितलेलं आहे. आणि आम्ही एक नॉर्थ इंडियन पंजाबी थाली आणि एक नॉर्थ इंडियन पुरोहित थाली. तर जेवण करतो. दुर्ग सिटी आहे. त्या ब्रिजवरून आम्ही टर्न घेऊन राईट साईडला होसपेटला जाणार. होसपेट टू हम्पी. इथे आता जो मॅप दिसत आहे हा सिटीमधून येते. चित्रदुर्ग सिटीमधून हायवे काढला आहे. तो तिकडं दावणगिरी रोडने जो गेलेला आहे तो हायवे बाहेरून जातो. आणि स्किप केला किंवा आता स्किप झाला. असा सुंदर परिसर चित्रदुर्गचा. नारळाची सुपारीची झाडं दिसत आहेत. आणि हा हायवे इथून 126 किलोमीटर
हॉस्पिटल दाखवत आहे. हा 6 लेन हायवे चित्रदुर्ग ते हॉस्पिटल आणि वरतं विंड मिल्स सुझलॉन कंपनीचे. हा वरचा जो हायवे जातो इथे आपण डायरेक्ट आलो असतो, पण आम्ही ते चित्रदुर्गच्या मॅपमध्ये चित्रदुर्ग टाकल्यामुळे त्यांनी चित्रदुर्ग गाव घेऊन नंतर तो हॉस्पिटलला टाकलं. डायरेक्ट आम्ही हॉस्पिटल टाकलं असतं त्या हायवेवरून त्यांनी टर्न दाखवलं असतं. पण ठीक आहे, जास्त लांब नाही, 2-3 किलोमीटर एक्स्ट्रा झालं. इथे पण भुलभुलैयाच आहे, येताना पण आम्हाला कन्फ्युजिंगच झालं होतं. पूर्ण हायवे बऱ्याच जागी 6 लेन हायवे आणि दूरपर्यंत कोणीच नाही. गड्डे आहेत आणि ट्रॅफिक आहे. खूप छान रोड आहे. एन्जॉय द ट्रिप. सोलापूर 386 स्पीड. आणि या सगळ्या हॉस्पिटलच्या एरियामध्ये पूर्ण विंड मिल्स लावलेले आहेत. सुझलॉन कंपनी. टोल गेला भरपूर, पण स्ट्रेस नाही आला. स्ट्रेस फ्री रोड. आता आपण हॉस्पिटलवरून टर्न घेतलाय आणि आता आपण हम्पीकडे चाललोय. आता 3 वाजलेत दुपारचे आणि इथनं हॉस्पिट बल्लारी 64 आणि गुप्ती 151. तर 1 तासामध्ये पोहोचणार. आमचं हॉटेल आहे हॉटेल हार्टलँड रेसिडेन्सी. तेव्हा दिसत ना एवढा जोरात कसं नाही. तर आता हम्पीकडनं लेफ्ट साईडला 14 किलोमीटर हा गुंटा कट्टाल 110 आणि कर्नूल 200 एकूण काय येत नाहीत ते तिकडे पण. इथून 14 किलोमीटर हम्पी. हा बेल्लारी हायवे आहे. बेल्लारी हायवेवरून लेफ्ट. विजयनगर महाद्वार कमल शहर. आमचा स्टे थोडंसं साईडच्या हम्पीच्या एका साईडला तुंगभद्रा रिव्हरच्या बाजूने. आम्ही पुढे चाललो. बघा इथं मंदिर, विठ्ठल मंदिर किती छान. बघ रे दगड निघाला की सगळे दगड पडतात. हे दगडावर दगड ॲक्च्युली ठेवलेले आहेत. आजकाल आपण पैसे जागी गेलो तर बघतो ते काही दगड ठेवून ते मन्नत मागल्या जाते सारखं आहे. हे ओरिजिनलच ठेवलेले आहेत. हे बघा ओरिजिनल ठेवले, कोणी ठेवलेलं नाही ते.
Oh my God. हे पण हे असं दगडच ते मन्नत मागायसाठी कुठं पण करतोय दगडावर दगड. My God, हे पण त्याचा व्हिडिओ काढा. हे पूजेचा रथ. पहाडातच आहे ते. त्या दगडांमध्येच आहे. हे तुंगभद्रा रिव्हर, तुंगभद्रा नदी. त्याच्यावरून जायचं आहे. हम्पी तुंगभद्रा रिव्हर. 4 वाजल्यात. एक्सपेक्टेड होतं 1 वाजता पोहोचू. घरून निघायला उशीर झाल्यामुळे 1.5-2 तास झाले. म्हणजे आपण निघालो तिथं 8:30-9ला. तर 1 तास नाश्त्याला आणि जेवणाला करून टोटल पोहोचलो आपण 4 वाजता हम्पी. हे तुंगभद्रा रिव्हरचं व्ह्यू. आणि या पहाडावर पूर्ण दगडच दगड आहेत. मोठे मोठे गोटे. तुंगभद्रा नदीचा व्ह्यू. पूर्ण कसं दगड हे दगडच आहे ना छान आहे. सिमेंटचं असं जाता येतं.
हिरवं ते भातच शेती आहे. हे अंजनाद्री टेम्पल, ते वरती पहाडावर सकाळी मॉर्निंग वॉकला जाऊ शकतो आपण. एक ट्रेक सगळं लय गर्दी आहे. गर्दी का जाऊ सकाळी जाऊ आता म्हणजे सनराईज पाहायला जाऊ आता प्लॅनिंग नुसार कसं आपण. हे काय जिनू स्ट्रेट राईट लेफ्ट येतात सगळे भाविक वगैरे. चाललं सोडून खाली. आत्ता आलेलो आहे आपण कोरायकल राईड करायला हम्पीमध्ये. इथे असं पाण्याचा सर आहे आणि इथे ते बस बोटमध्ये फिरून ते सगळं आणतात. प्लीज फोटो वेगळेच राहतात. जावा ज्युनियर ऑल मेंबर्स. आम्ही इथे आता कोरायकल राईड मध्ये बसलेलो आहे. किती वाटत आहे कोणालाच नाही, जेएनसीला येतं फक्त. सगळा आमचा कॉलेजचा ग्रुप. बरोबर बैठ जा. पैर 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 करू सर, कुछ प्रॉब्लेम नहीं. स्वामी समर्थांच्या देऊळ बंद मध्ये कम दिस साइड लिटिल बिट. इकडे बा इधर अभी ठीक है. आनंद बाबी के पड़ता है सर थोड़ा कहाँ पे. नहीं ठीक है ठीक है ठीक है. ओके ओके ओके. साइड और बाय बाय. अरे आठवले आप लोग आ रहे हैं हे बसा. आठवले ते बोलत आहेत. आठवले बसून घ्या. हॉटेल मैडम आप वो साइड जाओ, वो दादा के साइड बैठो, हमको बैलेंस बराबर होता है. बैठो 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 तुम बैठो. आएगा ये साइड सर यू कम हियर. ओके. वो थोड़ा क्या हम दोनों का वेट ज्यादा हो गया ऐसा हो रहा है. मैडम कुछ नहीं तो हिलते हैं. डोंट वरी, डोंट स्केट. घाबरू नको. हाँ घाबर नको. वो मेरे को आया वो असं तुम्ही खाली बसा. मान दिले सोडो. मॅडम चाहिए था सर. तुंगभद्रा मेन रिवर है. लाना था सर. बोला मैंने वो जय भवानी जय भवानी. छत्रपती शिवाजी महाराज की. रात ये मौसम नदी का किनारे. चल चल आश्चर्य व्हायला सांग. IPL टीम వెళ్ళదు. बॅटरी डाऊन. हॅलो मॅडम हाय. ಬೇರೆ ಟೂರಿಸ್ಟ್ ಕರ್ಕೊಂಡ್ ಬಂದ್ರೆ 6 ಗಂಟೆ 6:30 ಒಳಗ ಈ ಸಾಂಗ್ ಹಚ್ಚಿ ಕೊಡ್ತೀನಿ ನಾನು. हलका हलका हल्लो हल्लो नाही होते आगे सरकार ना. मी तेच म्हटलं तुम्ही सरकार. अरे आराम से. Oh my God.
ये नागा रे भेटा पानी रे हुच्चा कुंडी पहले कटा दो मारा घर घर होते नहीं अंदर से पानी आ गया मुझे इकडे बघा फोटो फोटो